वाढवण बंदराविषयी काल मंत्रालयात पालघरचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी स्थानिक म्हणजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना, आमदार खासदारांना ह्या प्रकल्पाविषयी माहिती सांगण्यासाठी JNPAचेही अधिकारी हजर होते आणि एक बैठक घेतली आणि ह्या बैठकीत वाढवण प्रकल्पाविषयी डिटेलमध्ये चर्चा झाली, बोलणं झालं. त्या बोलण्यातून असं समजतं की वाढवण प्रोजेक्ट हा येणारच आहे. 22 तारखेला जी जनसुनावणी आहे ती जनसुनावणी हा प्रोजेक्ट यायचा का नाही यायचा ह्याच्यासाठी नसून हा प्रोजेक्ट येणारच आहे. जर तुम्ही दिलेल्या सूचना योग्य असतील आणि त्या इम्प्लिमेंट करू शकू अशा प्रकारच्या असतील तर तशी तरतूद ह्या प्रोजेक्टमध्ये करण्यात येईल, त्यासाठी आहे असा माझा समज आहे. म्हणजे वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारने करायचंच ठरवलेलं आहे आणि त्याला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या त्यांना मिळतील अशी मला आता खात्री झालेली आहे. डहाणू तालुका हे बंदर विकसित होत असताना ह्याच्यापासून वंचित राहायला नको ही काळजी स्थानिक आमदारांनी, स्थानिक प्रतिनिधींनी, सर्व राजकीय पक्षांनी घ्यायला पाहिजे. नाहीतर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं बंदर डहाणू तालुक्यात उभं राहील आणि त्याचा फायदा पालघर आणि इतर तालुक्यांना होईल. तसं व्हायला नको. हे बंदर किती मोठं आहे याविषयी काल जे समजलं ते असं आहे की JNPTपेक्षा हे तिप्पट मोठं बंदर आहे. जगातल्या पहिल्या 10 बंदरामध्ये ह्याचं नाव येणार आहे. आज जगात जी 10 बंदरं मोठी आहेत त्यात 6 चायनाची आहेत, 1 सिंगापूर आहे. ही मोठी बंदरं आहेत. त्याच्या तोडीचं बंदर हे डहाणूला येणार आहे. त्याच्यामुळे विकास हा प्रचंड होणार आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जगातलं सर्वात मोठं बंदर हे शांघाय आहे. शांघायला मला 5-6 वेळा जायचा प्रसंग आला आणि शांघायची प्रगती ही अप्रतिम आहे. जगात सगळ्या लोक शांघायचं उदाहरण देतात की शांघायसारखी विकास झाला पाहिजे, तशी प्रगती झाली पाहिजे. पण ती प्रगती कशामुळे झाली तर ती त्या बंदरामुळे झाली. जगातली सर्वात मोठं बंदर हे शांघाय आहे. आपल्या भारताचा जर विचार केला तर मुंबईपेक्षा कलकत्ता हे मोठं होतं आधी. का मोठं होतं? कारण 1690मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्त्याला बंदर उभं केलं आणि त्यामुळे कलकत्त्याचा विकास झाला. म्हणजे ईस्ट भागाला भारताचा सर्व विकास होता. हा मुंबईकडचा भाग म्हणजे वेस्टर्न किनारपट्टी ही पोर्तुगीजांकडे होती. जवळजवळ 200 वर्षांनी म्हणजे 1873मध्ये मुंबई बंदर सुरू झालं आणि मुंबईचा विकास सुरू झाला. आणि तो विकास सुरू होताना त्यांनी कलकत्ता आणि भारतातल्या सर्व शहरांना मागे टाकलं. भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई झाली. म्हणजे किती विकास प्रचंड झाला बघा. आता त्या मुंबईत असलेल्या JNPTच्या तिप्पट मोठं बंदर जर माझ्या तालुक्यात होणार असेल तर माझा तालुका येणाऱ्या 25-30 वर्षात म्हणजे एक पिढीच्या वेळेमध्ये मुंबईला टक्कर देईल ह्या प्रतीचा होऊ शकतो. पण त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक तरतूद करणं आवश्यक आहे आणि ती तरतूद सरकार दरबारी तो रेटा लावून धरण्याचं काम स्थानिक आमदारांनी, खासदारांनी, लोकप्रतिनिधी करायला पाहिजे. सर्व संघटनांनी एकत्र यायला पाहिजे आणि डहाणूचाही विकास होण्यासाठी ज्या काही अडचणी आहेत, UDCPR असेल, एक्स्ट्राचे जे काही प्रपोज ऑर्चर्ड म्हटलं असेल, त्या सर्व गोष्टी ह्या विकास आराखड्यातून आपल्याला काढून टाकाव्या लागतील, तरच आपला विकास होऊ शकेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाढवणून जो रस्ता आणि रेल्वे जाणार आहे ते स्टेशन वाणगावला जॉईंट होणार आहे आणि रस्ता हा मुंबई बरोडा एक्सप्रेसवेला आणि तिकडे तव्याजवळ कनेक्ट होणार आहे. त्याला लागणारी रेल्वे आणि रस्त्याला लागणारी जागाच फक्त वाढवण पोर्ट ॲक्वायर करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ती दोन्ही मिळून अर्धी जागा डहाणू तालुक्यातून जाते, अर्धी जागा पालघर तालुक्यातून जाते. दोन्ही मिळून साधारण 550-600 हेक्टर जागा ॲक्विजिशन होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ह्यामध्ये डहाणू बाडापोखरण, डहाणू चिंचणी, डहाणू आशागड, डहाणू कासा हे सर्व रस्ते चौपदरी होणार आहेत असं त्यांच्या अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे. एवढं सगळं होत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की डहाणूच्या लोकांना म्हणजे स्थानिक लोकांना आम्ही नोकरी, कौशल्य ह्याच्यामध्ये प्राधान्य देऊ. जवळजवळ 50,000 नोकऱ्या
नवीन निर्माण होणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या व्यतिरिक्त ज्या कोणी कंपन्या येतील, नवीन टेक्नॉलॉजी येईल आणि त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करता येईल, तरुण वर्गाला जास्तीत जास्त स्कोप मिळेल, असं हे बंदर असावं असं सर्वांचं मत आहे. आणि तसं जर बंदर आलं तर डहाणूचा आणि सभोवतालच्या सर्व ठिकाणचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि डहाणूवर जो गेले 35 वर्षे अन्याय झालेला आहे नोटिफिकेशनमुळे, तो ह्यामुळे दूर होईल आणि पुढल्या एका पिढीमध्ये आपण मुंबईला कॉम्पिटिशन करू शकू, ह्या प्रकारची डेव्हलपमेंट डहाणूत येईल. आता ह्या बंदरामध्ये 9 टर्मिनल आहेत. 9 टर्मिनल म्हणजे 9 प्लॅटफॉर्म आहेत. एका प्लॅटफॉर्मची लांबी 1 किलोमीटर आहे. म्हणजे विचार करा, 1 किलोमीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मवर एका वेळेला 2 जहाजं लागू शकतात. 24,000 कंटेनर भरलेलं जहाजसुद्धा इथे लागू शकतं, कारण तिथे समुद्राला डेप्थ आहे तेवढी 20 मीटर. तर आणि जर लहान शिप असेल तर 3 लागू शकतात. असे 9 टर्मिनल आहेत. म्हणजे एका वेळेला लहान शिप आले तर 26-27 शिप एका वेळेला लागू शकतात आणि मोठे आले तर एका टर्मिनलवर 2. म्हणजे किती प्रचंड प्रमाणात इथे मालाची ये जा होणार आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट होणार आहे, इकडचा बिझनेस वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने अनेक धंदे वाढणार आहेत. आपल्याकडे BSES आलं तेव्हा असे धंदे वाढू शकत नव्हते, कारण त्यांना फक्त रॉ मटेरियल कोळसा लागणार होतं. एकदा कोळसा तो आला की तिथे जाळायचं, तिथे काहीच काम नव्हतं. त्यामुळे तिथे एम्प्लॉयमेंट ही रिकरिंग काही नव्हती. एकदा जे लागले ते लागले. पण बंदरामध्ये असं होणार नाही आहे. बंदरामध्ये अलाइड बिझनेस खूप येणार आहेत. त्यांना सर्व्हिस इंडस्ट्री येणार आहेत, हॉटेल्स येतील, लहान सर्व्हिस स्टेशनवाले येतील, कंटेनर यार्ड येतील, त्यांच्या राहणाऱ्या जागा येतील. म्हणजे त्यांच्या अहवालाप्रमाणे असं वाटतं आहे की ह्या परिसरात 20-25 हजार नवीन लोक राहायला येतील. त्या सर्वांचे राहण्याची व्यवस्था, त्या सर्वांसाठी मार्केट, अशा सर्व गोष्टी जर हे बंदर त्यांनी सांगितलेल्या म्हणजे 5 वर्षात जर पूर्ण झालं तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतील. याचा फायदा घ्या. उगाच विरोधाला विरोध करू नका, कारण सरकारने एकदा ठरवल्यानंतर कुठलाही प्रोजेक्ट सहसा रद्द होत नाही. त्यामुळे ज्या ज्या सजेशन ऑब्जेक्शन आहेत ह्या जर खरोखर चांगल्या असतील तर सरकार निश्चित त्याचा विचार करेल आणि त्या इम्प्लिमेंट करेल. अशा सजेशन ऑब्जेक्शन द्या, यामुळे डहाणूचा विकास होईल. डहाणूच्या प्रत्येक तरुणाला काम मिळेल, त्याला कामासाठी वणवण इतर तालुक्यात फिरावं लागणार नाही. ही खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. 22 तारखेला अशा सर्व सूचना तुम्ही पालघरला देऊ शकता, त्याच्यावर सुनावणी होईल आणि आपला हा प्रोजेक्ट जर सरकारने ठरवल्याप्रमाणे चालला तर आपल्या भागाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी ही डेव्हलपमेंट पॉझिटिव्हली घ्यावी, ही मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद.